सकाळी जाग आली आणि आतून आवाज आला, चल रे आज खंडोबाच्या दर्शनाला जायचंय. मग काय पटकन आणि प्रवास सुरू केला विश्रांतवाडी ते जेजुरी. आज मंगळवार असला तरी सकाळी 10:15 वाजता दिवेघाट गाठला. दिवेघाट म्हणजे पुणे सासवड प्रवासातला एक मस्त पॉइंट. चढायला लागलं की डावीकडे हिरवीगार दरी आणि उजवीकडे नागमोडी वळण. एकदम भन्नाट नजारा. तिथे थोडं थांबवून विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यावं. गार वारा अंगावर घेत निसर्ग पाहावा आणि मग पुढचा प्रवास सुरू करावा. एकदम परफेक्ट ब्रेक. विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि मनात म्हटलं, अरे वा, काय सुरुवात तर भारी झाली. मग बाईकला गती दिली आणि पुढे जेजुरीकडे निघालो. सासवड पार केलं आणि रस्त्याच्या कडेला उसाचा रस दिसला. मला आवाज पुन्हा बोलला, अरे थांब, मस्त गारगार रस मारूया. रस प्राशन करून शरीरात नवी ऊर्जा आली आणि मग पुढचा प्रवास अधिक उत्साहात सुरू झाला. शेवटी खंडोबाच्या नगरीत पोहोचलो. बाईक पार्क केली, दुकानातून भंडारा घेतला आणि मग येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत पुढच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. थोडा दमलो, मग पण म्हटलं हरकत नाही, विश्रांती घ्या, वरती पोहोचल्यानंतर मजाच येणार आहे. मंदिरात पोहोचताच एकदम शांत प्रसन्न वाटायला लागलं. आज गर्दी नव्हती, त्यामुळे लक्ष्मी रोडवर खरेदीला लागणारा वेळ इथं दर्शनाला लागला नाही. पटकन दर्शन झालं. नंतर मंदिरातून डोंगरावरून शहराचं अविहांग दृश्य पाहत वेळ घालवला.
अरे बापरे, काय सुंदर आहे हे सगळं. मनात आलं, येतो पुन्हा लवकरच. आणि मग पुन्हा येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत खाली उतरलो.